नमस्कार मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये आपण समसंख्या पाहिल्या. या भागामध्ये आपण विषम संख्यांबद्दल माहिती पाहूया. विषम संख्या म्हणजे ऑड नंबर्स. ठीक आहे. ऑड नंबर्स म्हणजे दोनने न भाग जाणाऱ्या, पूर्ण न भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे ऑड नंबर्स. ज्या संख्यांना दोनने पूर्ण भाग जातो त्या संख्या म्हणजे समसंख्या, आणि ज्या संख्यांना दोनने पूर्ण भाग जात नाही त्या म्हणजे विषम संख्या. विषम संख्यांच्या एकक स्थानी नेहमी हे अंक असतात 1, 3, 5, 7, 9. ठीक आहे. आणि समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. हे लक्षात घ्या. ज्या संख्यांच्या एकक स्थानी हे अंक असतील त्या संख्या विषम संख्या असतात. विषम संख्या 1, 3, 5, 7 अशा सिरीज मध्ये येतात आणि त्या इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे त्या इन्फिनिटी असतात. पुढचा भाग बघूयात आपण. पुढचा भाग आहे पहिल्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज. ठीक आहे. यासाठी काय फॉर्म्युला आहे, तर फक्त n स्क्वेअर. म्हणजे जर आपल्याला प्रश्न विचारला की पहिल्या n नंबर्सच्या पहिल्या n विषम संख्यांची बेरीज किती, तर n चा स्क्वेअर हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला विचारलं की पहिल्या पाच विषम संख्यांची म्हणजे ऑड नंबर्सची सम किती आहे, बेरीज किती आहे, तर पहिल्या 5 म्हणजे n ची किंमत काय झाली 5 आणि n स्क्वेअर बरोबर आलं 25. आपल्याला माहिती आहे 5 चा वर्ग 25 आहे, 5 चा स्क्वेअर 25 आहे. म्हणजे पहिल्या 5 विषम संख्यांची, क्रमवार येणाऱ्या पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज ही 25 आहे. तर आपण टॅली पण करून बघूया एकदा. पहिल्या 5 विषम संख्या कोणत्या, 1, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर 9. या पहिल्या 5 विषम संख्या आहेत. यांची बेरीज करून बघूया आपण सरळ 4, 9, 18 आणि 7. म्हणजे यांची पण बेरीज येते 25. म्हणजे पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज किती आली मित्रांनो, तर ती आली 25. म्हणजे पहिल्या 5 असं म्हटलं तर 5 चा वर्ग 25 ही पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज असेल. लक्षात. दुसरं एक उदाहरण बघूयात आपण. जर असं विचारलं की पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज, म्हणजे n ची किंमत काय असेल 10. मग पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज किती असेल, n चा वर्ग म्हणजे 100. आलं लक्षात. अशा पद्धतीने पहिल्या क्रमवार येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज जर विचारली तर जेवढ्या संख्या विचारल्यात त्याचा वर्ग केला, म्हणजे n चा वर्ग केला, तर येणारी जी किंमत असेल ती म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल की पहिल्या क्रमवार येणाऱ्या n विषम संख्यांची बेरीज असेल मित्रांनो. ठीक आहे. पुढचा फॉर्म्युला पाहूयात. पुढचा फॉर्म्युला आहे विषम संख्यांची सरासरी. पहिल्या क्रमवार येणाऱ्या विषम संख्यांची सरासरी काढायची झाली तर जेवढे विचारले, जेवढ्या विषम संख्यांची सरासरी विचारली आपल्याला, डायरेक्ट तीच संख्या त्या संख्येचं, त्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर आपल्याला जर विचारलं की पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी यांची व्हॅल्यू 5 आणि हेच आपलं उत्तर असेल. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी 5 असेल. कसं, मगाशी बघा आपण काय बघितलं होतं की पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज काय आलती आपली 25 आलती, आणि पहिल्या 5 विषम संख्या आहेत म्हणून 5 ने जर त्या बेरजेला आपण डिवाइड केलं तर येणारं उत्तर हे 5 असेल. बरोबर. म्हणजेच पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज 5 येणार. म्हणजे तीच संख्या n, जितक्या संख्या विचारल्यात तितकं त्या प्रश्नाचं उत्तर असेल. सरासरी विचारलं तर काय विचारलं, तर सरासरी म्हणजे ऍव्हरेज विचारलं तर. लक्षात. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला विचारलं की पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी, पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी, 15 संख्यांची सरासरी विचारले तर आपलं सरासरीचं उत्तर हे 15 असणार आहे. जेवढं n आहे तेवढंच त्या विषम संख्यांची सरासरी हे उत्तर असेल.